नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकाग्र अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. बघू शकता अपेक्षित होतं की परीक्षेची आज नोटिफिकेशन येईल की नवीन डेट जाहीर होतील आणि तसेच आयोगाने बघू शकता आत्ताच लेटेस्ट बघू शकता 2:30 वाजताचं नोटिफिकेशन टाकलेलं आहे की नवीन एक्झाम जे डे आहेत गट ब आणि गट क साठी रिवाइज्ड टाइम टेबल आपला शेड्यूल आलेला आहे आणि लक्षात ठेवा की जास्त पुढे गेलेली नाही, लक्षात ठेवायची एक्झाम. तर न्यू डेट्स बघू शकता की गट ब ची जी एक्झाम आहे जी आपली 21 डिसेंबरला होणार होती, आता ती 4 जानेवारीला होणार आहे. तसंच जी 4 जानेवारीला गट क पूर्व परीक्षा होणार होती ती 11 जानेवारीला होणार आहे. म्हणजे काय जास्त काय पुढे गेलेली नाही. एक आठवडा फक्त शेड्यूल पुढे गेलेला आहे. आपल्याला माहीतच असेल की नगर परिषदेच्या इलेक्शनचा रिझल्ट आहे 21 तारखेला. त्या अनुषंगाने इट वॉज 100% चान्सेस होते की भरपूर सारे चर्चा चालू होते आणि एकत्र सगळे परीक्षा घेणं प्रशासनाला बघू शकता हे प्रॅक्टिकॅलिटी पॉसिबल नव्हतं इलेक्शनचं रिझल्ट आणि परीक्षा घेणं. त्यामुळे बघू शकता आयोगाने एक्सपेक्टेड होतं की 21 ची 4 ला जाईल, पण आपल्याला 4 तारखेची परीक्षा किती तारखेला जाईल ते माहीत नव्हतं. पण 4 तारखेची गट क पूर्व परीक्षा पण देखील बघू शकता की 11 जानेवारीला करण्यात आलेली आहे. म्हणून तुम्ही अभ्यासाचा जोर जसाच आहे तसाच कायम ठेवायचा आहे. टेस्ट सीरीज असतील, सर्व असतील, सॉल्व्ह करा. पी-वाय-क्यू असेल एंड अंतिम 15 दिवस बघू शकता की आता थोडाफार बघू शकता 14 दिवस एक्स्ट्रा भेटलेले आहेत. म्हणून ह्याचा परिपूर्ण उपयोग करा. करंट अफेअरचे जे रिव्हिजन झाले नसतील तर ते रिव्हिजन करून घ्या. आणि लास्ट 15 दिवस काय केले पाहिजे त्याचा आपण लगेचच आपण बघू शकता पुढच्या आठवड्यात एक प्लॅन घेऊन येणार आहोत 15-20 दिवसाचा की लास्टच्या टप्प्यात आपण काय केले पाहिजे. तसेच जे आपले स्टॅटिक जे डेटा आहे, स्टॅटिक जीकेचे प्रश्न बरेचसा आपल्याला माहिती आहे की प्रश्न विचारले जातात. मग त्याच्यासाठी आपल्या एमपीएससी गट ब, गट क पूर्व परीक्षेसाठी देखील आपल्याला माहीत असेल की आपण लाईव्ह सेशन चालवतोय रोज 1 वाजताचे, ते पण तुम्ही अटेंड करा. पी-वाय-क्यू सीरीज आपली ऑलरेडी YouTubeवर गेलेली आहे. तिथं कुठेतरी 1500 प्लस प्रश्न आपल्याला झालेले आहेत. मग 2000 प्रश्नांचा आपला टार्गेट आहे, तो पण आपल्याला परिपूर्ण कंप्लीट होणार आहे. म्हणून आता जास्त बघू शकता की इथून पुढे आता आयोग डेट हे चेंज नाही करणार आहे. 2026 लाच दोन्ही परीक्षा होणार आहे. लक्षात ठेवा 4 आणि 11 तारीख. लगेच आहे. 4 जे झाल्यानंतर लगेचच 7 दिवसांनी दुसरी परीक्षा आहे. म्हणून आपल्याला बघू शकता की कॉन्फिडन्स थोडा हायस्ट ठेवायचा आहे आणि 2026 हे वर्ष तुमच्यासाठीच असेल आणि 2026 मध्येच तुम्ही पोस्ट मिळवा. ही सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि आज एवढीच अपडेट घेऊन इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.